सुरगाणा तालुक्यातील श्री क्षेत्र दत्त मंदिर कोकुडमुंडा येथे सद्गुरू देवीदासजी महाराज यांच्या पवित्र अधिष्ठानावर गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने, उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. या पावन सोहळ्यासाठी उत्तर महाराष्ट्रासह विविध भागातून हजारो भाविक, साधक, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुंबई, मालेगाव, कळवण, गुजरात, इगतपुरी, निफाड, सिन्नर, सुरगाणा तसेच इतर अनेक भागातील साधक मंडळी मोठ्या श्रद्धेनं आणि भक्तिभावाने श्री क्षेत्र दत्त मंदिर येथे दाखल झाली. विशेष म्हणजे शेतीची कामे, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि सुरू असताना सर्व काही बाजूला ठेवून भाविकांनी आपल्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी उपस्थिती लावली. उत्सवादरम्यान भजन, कीर्तन, नामस्मरण, हरिपाठ तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. वारकरी संप्रदायातील भाविकांनी एकत्र येऊन भक्तिरसात रंगलेल्या वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. संपूर्ण परिसर जय गुरुदेव, श्री दत्त, जय दत्त आणि हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला. सद्गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आध्यात्मिक जीवनाला दिशा मिळते, समाजात सद्भावना वाढते, मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा मिळते, अशी भावना उपस्थित साधकांनी व्यक्त केली. गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सव नसून गुरुशिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारा दिवस असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी संत तुकाराम महाराजांच्या ओवीचे स्मरण करण्यात आले. सद्गुरु वाचनिया सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. या ओवीतून सद्गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित होते. सद्गुरूंच्या कृपेने जीवनाला योग्य दिशा मिळते, अशी श्रद्धा व्यक्त करत भाविकांनी सद्गुरू देवीदासजी महाराजांच्या चरणी कृतज्ञता अर्पण केली. गुरुपौर्णिमा उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व साधक मंडळ, वारकरी बांधव आणि स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी, सुरगाणा पेठ.